हा मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार होता. 4च गुरुवार आले होते यावर्षी. शेवटचा गुरुवार होता. मन खूप म्हणजे प्रसन्नही होतं आणि असं वाटत होतं की हे आता आपल्याला ही सेवा जी आहे देवी जे करून घेते ते फक्त आता आता पुढच्या वर्षीच आपल्याला करायला मिळणार. तसं तर आपली देवपूजा व महालक्ष्मीची पूजा ही आपण नित्य करतच असतो. पण मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार म्हटलं की एक वेगळीच एनर्जी, वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते आणि खूप छान वाटतं. आणि अशी मी जशी पूजा दर गुरुवारी करते तेच तुमच्यासोबत म्हणजे दाखवत आहे इथं आता. काही चुकलं असेल तर माफ करा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता तेही कमेंट्समध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशा रीतीनं म्हणतात की हळदीचं जे हे आहे लेपन ते करून घ्यावं आणि ते शुभ असतं असं म्हणतात. मी दरवाजातही केलेलं होतं आणि जिथं पूजा मांडणार होते तिथंही केलेलं होतं. असं नवीन जे कोरे वस्त्र असतात ते चौरंगावर अंथरून घेतलेलं आहे इथं. आणि कलश आहे त्या कलशालाही छान अशा हे करते, हळदी कुंकू ही सजवून घेते. मांगल्याचं प्रतीक असतं कलश. आणि कलश सजवल्यानंतर चौरंगावरती स्वस्तिकचं म्हणजे तांदळाच्या स्वस्तिक काढायचं असतं, तांदळाची रास करून. आणि ते पण करून घेते. आणि हा उत्साह खूप म्हणजे सर्वांमध्येच असतो. गुरुवार म्हटलं की प्रसन्नही वाटतं. आणि बघा ना, पाहता पाहता एक महिना अख्खा संपून पण गेला आणि किती लवकर दिवस गेले असे वाटत आहेत. आणि मग हे सर्व आता पूजा विधी करून घेते. मग बाकीचं आपण जे असतं ते स्वयंपाक वगैरे ते तर आपल्याला करायचंच असतं. इथं असं छानपैकी स्वस्तिक काढलेलं आहे, त्यालाही हळदी कुंकू वाहून स्वस्तिकची पण आपण पूजा करून घेऊ. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कलश ठेवायचा आहे. आणि कलशामध्ये पण पाणी भरून घेते. हा मोठा कलश आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुर्वा, फुलं, सुपारी, हळदी कुंकू आणि एक नाणं पण टाकलेलं आहे मी आतमध्ये. आणि आता त्या स्वस्तिकवरती कलश ठेवून कलशालाही परत नारळ जे असतं ते पण त्याच्यावरती ठेवून देते. तोपर्यंत महालक्ष्मीची जी फोटो आहे ती पुसून त्यालाही हळदी कुंकू लावून व्यवस्थित त्याची पूजा करून घेते. आणि त्यानंतर 5 प्रकारचे जे हे असतात झाडाचे पानं तेही इथं घेऊन आलेली होती. आणि आता ते कलशावरती सजवून त्याच्यानंतर मी माझ्याकडे असा कुठलाही मुखवटा नाही आहे देवीचा, म्हणून म्हटलं चला नारळालाच असं छान मस्त हळदीचं लेपन करून हळदी कुंकुम लावून असंही खूप छान दिसतं लक्ष्मीचं रूप. आणि ते मला खूप आवडतं. ते हे केलेलं आहे. आणि त्याच्यावरतीच आता आपण कलशावरती ते ठेवून देऊया. आणि हे मांगल्याचं रूप असलेलं कलश देवीचं स्वरूप म्हणून आपण ते पूजा करतो ते इकडं तयार झालेलं आहे. आणि ही अशी माझी पूजा इथं मी पूर्ण करून घेतलेली आहे, सर्व सजावट वगैरे करून. आणि एक वेगळं छान मस्त असं हे वाटत होतं, प्रसन्न वातावरण झालं होतं. आणि असं देवीचं स्वरूप साक्षात प्रकट झाल्यासारखंच वाटत होतं. खूप छान वाटत होतं. त्यानंतर पोथी पण वाचून घेतली. आणि शेवटचा गुरुवार होता त्याच्यामुळं किती हे करावं असं वाटत होतं. जितकं झालं तितकं शक्य आपण करतोच. आणि देवीचा आशीर्वाद हा सर्वांना मिळो हीच देवीच्या चरणी प्रार्थना. सर्वांचं सुख समृद्धी समाधान लाभो सर्वांना, हेच देवीच्या चरणी प्रार्थना होती. आणि आता शेवटचा मार्गशीर्षचा गुरुवार म्हणून सर्व सुवासिनी घरी येणार होत्या. आपली एक वेगळीच लगबग चालू असते. संध्याकाळच्या 4 वाजल्यापासूनच आमची तर गडबड चालू होती. सर्वांनी बोलवलं होतं म्हणून अगोदर म्हटलं चला सुवासिनींच्या घरी म्हणजे सुवासिनी आपल्या घरी येण्याच्या अगोदर आपण पोथी वगैरे सर्वच करून घ्यावं, देवीची आरती पण करून घ्यावं, कारण परत मग खूप उशीर होऊन जातो. म्हणून आरती वगैरे पण करून घेतली. आणि हे सर्व करता करताच 5 वाजलेच होते. त्याच्यानंतर म्हटलं चला घरही अगोदरच आवरून घेतलेलं होतं. असं छानपैकी व्यवस्थित आता सुहासनी येणार लक्ष्मी स्वरूप म्हटल्यानंतर त्यांना थोडंसं छान प्रसन्न वाटावं म्हणून अशी थोडीशी हॉलमध्ये सजावटही केलेली होती. आणि ओटीचं सामान पण एका ताटामध्ये काढून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर म्हटलं चला आता थोडंसं प्रसादालाही करून ठेवावं प्रसाद म्हणून म्हटलं शिराच बनवून घ्यावा.
शिरा बनवण्यासाठी इकडे तयारी करत होते. रवा असा छान खमंग भाजून घेते आणि व्यवस्थित मस्त रवा छान मंद आचेवर तूप टाकून आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथं मी 2 वाटी रवा इथं घेतलेला आहे, कारण भरपूर सुवासनी येतात म्हणून. 2 वाटी रव्याचा शिरा पण भरपूर होतो, त्यामुळं सर्वांना देण्यासाठी. इथं छान आता पाहू शकता खमंग असं रवा भाजून झालेला आहे. कलर चेंज झाला ना की लगेच त्याला काढून घेते मी. भाजून घेतले एकत्रच आणि त्यानंतर म्हटलं रवा पण त्याच्यामध्ये परत टाकून दिला खमंग अजून थोडं भाजण्यासाठी, थोडंसं तूप टाकून. आणि त्याच्यानंतर एका साईडला मी पाणी उकळायला ठेवलं होतं. 2 वाटी रवा असल्यामुळे आपल्याला जवळजवळ 1 लिटर तरी पाणी लागतं, कारण रवा भाजून असं आपण पाणी टाकलं ना की रव्यामध्ये जास्त पाणी शोषलं जातं म्हणून. आणि पाणी छान कडक अगदी उकळी जसं येतं ना तसं त्याला हे करून घ्यायचं आहे. आणि इकडं रवाही अजून थोडा छान भाजेल म्हणून. पाहू शकता एकदम मस्त खमंग असं भाजलेला होता. लगेच त्याच्यामध्ये मी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि पटापटा ते पाणी ओतून आपल्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून पटकन मऊ असा आपला शिरा इकडं तयार होतो. आणि ह्याच्यामध्ये पाणी खूप जास्त लागतं, पाणी शोषून घेतलं जातं म्हणून. आणि इकडं आता झालेलंच आहे शिरा. पाहू शकता त्याच्यामध्ये मी मोजून 1 वाटी साखर, 1.5 वाटी साखर टाकते. आणि साखर मोठी आहे, आवडीनुसार गोड जसं आवडतं तसं टाकायचं. त्यामुळं इथं आता ही साखर जाड असल्यामुळे इथं जरा वितळायला वेळच लागणार आहे साखर. आणि साखर वितळल्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतले होते ते टाकून घ्यायचं. आणि त्यानंतर जायफळीची पूडही टाकली होती आणि असा शिरा पण इकडे तयार झालेला. बसनी नाही दिला आणि घाईगडबडीमध्ये तोही व्हिडिओ शूट करायचा राहूनच गेला. असो, जसा आहे तसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आवडला असल्यास नक्की कमेंट्स करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि श्री महालक्ष्मीची कृपा सदैव अशीच तुम्हा आम्हावर राहो.